यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत। इयत्ता 10वी गणित भाग 1 2 चलातील रेषीय समीकरणे। या व्हिडिओमध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत। बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न क्रमांक 1A मध्ये 4 गुणांसाठी 4 उपप्रश्न असतात। या प्रकरणामधील काही बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासूया। खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। प्रश्न क्रमांक 1 5 3 ऋण 7 ऋण 4 या निश्चयकाची किंमत किती? ए ऋण 1 बी ऋण 41 सी 41 डी 1। उकल आपल्याला 5 3 ऋण 7 ऋण 4 या निश्चयकाची किंमत शोधायची आहे। समजा निश्चयक ए बी सी डी असा आहे। या निश्चयकामध्ये 2 ओळी व 2 उभे स्तंभ आहेत। ए बी व सी डी या आडव्या ओळी आहेत। ए सी व बी डी हे उभे स्तंभ आहेत। या निश्चयकाची कोटी 2 आहे, कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात 2 घटक आहेत। या निश्चयकाची किंमत काढत असताना आपल्याला तिरकस गुणाकार व वजाबाकी या क्रिया कराव्या लागतील। जे ए गुणिले डी वजा बी गुणिले सी, ए गुणिले डी वजा बी गुणिले सी याप्रमाणे या निश्चयकाची किंमत शोधतात। याच पद्धतीनं आपल्याला दिलेल्या निश्चयकाची किंमत शोधायची आहे। तर इथे आपण तिरकस गुणाकार व वजाबाकी या क्रिया करूया। 5 गुणिले ऋण 4 वजा 3 गुणिले ऋण 7। 5 गुणिले कंसात ऋण 4 वजा 3 गुणिले कंसात ऋण 7। 5 ही धन संख्या आहे व ऋण 4 ही ऋण संख्या आहे। म्हणजे धन संख्येनं ऋण संख्येला गुणायचं आहे। मग आपण इथे हा नियम वापरूया। धन संख्या गुणिले ऋण संख्या बरोबर ऋण संख्या। धन संख्या व ऋण संख्या यांचा गुणाकार नेहमी ऋण संख्या असते। जे 5 गुणिले ऋण 4 म्हणजे ऋण 20 व 3 गुणिले ऋण 7 म्हणजे ऋण 21। ऋण 20 वजा कंसात ऋण 21। कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणून कंसातील चिन्ह बदलून ऋण 20 अधिक 21। आता इथे ऋण 20 ही ऋण संख्या आहे, 21 ही धन संख्या आहे। मग या पुढील नियमानुसार बेरीज क्रिया करूया। भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे। येथे 21 ही मोठी संख्या आहे व 20 ही लहान संख्या आहे। 21 मधून 20 वजा केल्यावरती 1 मिळेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिल्यानंतर आपल्याला उत्तर धन 1 मिळेल। जे उत्तर बरोबर धन 1। आता धन 1 हा पर्याय डी मध्ये आहे म्हणून उत्तर पर्याय डी। खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। प्रश्न क्रमांक 2 x अधिक y बरोबर 3 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही एकसामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती? a 5 b 1 c ऋण 5 d ऋण 1। एकसामायिक समीकरणे
क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना आपल्याला डी, डी एक्स व डी वाय या निश्चयकांच्या किमती शोधायच्या असतात। तर या बहुपर्यायी प्रश्नामध्ये आपल्याला डीची किंमत शोधायची आहे। सर्वप्रथम दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहेत का ते पाहूया। उकल दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहू। x अधिक y बरोबर 3 व 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही दिलेली समीकरणे आहेत। पहिले समीकरण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आहे। दुसरे समीकरण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहिण्यासाठी ऋण 4 डावीकडून उजवीकडे लिहू। म्हणून चिन्ह बदलून आपल्याला 3x वजा 2y बरोबर 4 असे समीकरण मिळेल। तर पहिले समीकरण x अधिक y बरोबर 3 व दुसरे समीकरण 3x वजा 2y बरोबर 4। आता इथे आपल्याला d ची किंमत शोधायची आहे। मग d हा निश्चयक लिहित असताना आपण x चे सहगुणक हा पहिला स्तंभ लिहिणार आहोत आणि y चे सहगुणक दुसरा स्तंभ लिहायचा आहे। तर इथे x चे सहगुणक पाहूया। पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 1 आहे, दुसऱ्या समीकरणातील x चा सहगुणक 3 आहे। म्हणून पहिला स्तंभ 1, 3 असेल आणि दुसरा स्तंभ लिहित असताना y चे सहगुणक लिहायचे आहेत। पहिल्या समीकरणात y चा सहगुणक 1 आहे, दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक ऋण 2 आहे। आता आपल्याला या निश्चयकाची किंमत शोधायची आहे। निश्चयकाची किंमत शोधत असताना तिरकस गुणाकार व वजाबाकी या क्रिया आपण करणार आहोत। तर इथे 1 गुणिले ऋण 2 वजा 1 गुणिले 3, 1 गुणिले ऋण 2 वजा 1 गुणिले 3 याप्रमाणे आपण निश्चयकाची किंमत शोधूया। येथे 1 ही धन संख्या आहे, ऋण 2 ही ऋण संख्या आहे। तर पुढील नियमानुसार आपण हा गुणाकार करूया। धन संख्या गुणिले ऋण संख्या बरोबर ऋण संख्या। धन संख्येनं ऋण संख्येला गुणले असता ऋण संख्या उत्तर मिळते। 1 गुणिले ऋण 2 जे ऋण 2 वजा 1 गुणिले 3 म्हणजे 3। आता इथे या दोन्ही संख्यांची चिन्ह समान आहेत, तर इथे बेरीज क्रिया करत असताना आपण या नियमानुसार करूया। समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना संख्यांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेला समान चिन्ह द्यावे। तर इथे चिन्ह समान आहेत म्हणून चिन्हविरहित संख्यांची बेरीज करूया। 2 व 3 ची बेरीज 5 आणि येणाऱ्या बेरजेला ऋण हे चिन्ह देऊया। म्हणून d बरोबर ऋण 5। तर ऋण 5 हा पर्याय सी मध्ये आहे, म्हणून उत्तर पर्याय सी।